बालभारती इयत्ता तिसरी कविता आहे दुसरी. कवितेचं नाव आहे हिरवा वसा. कवितेचं नाव आहे हिरवा वसा. तर आता सुरुवातीला मी कवितेचं वाचन करते. तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे. रिमझिम पाऊस, रिमझिम पाऊस, रिमझिम पाऊस, रिमझिम पाऊस, सरसर झरे सरसर झरे, डोंगराच्या अंगावर डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे, दुधाचे झरे, घाटातील रस्ता घाटातील रस्ता, झिम्माड ओला, झिम्माड ओला, रानाने पांघरला, रणाने पांघरला, हिरवागार शेला, हिरवागार शेला, पांढरे पांढरे धुके पांढरे पांढरे धुके, आले असे दाटून, आले असे दाटून, झाडे वेली गेल्या झाडे वेली गेल्या, थेंबांनी नटून. थेंबांनी नटून, नदी नाले ओढे नदी नाले ओढे, लागले त वाहू, लागले त वाहू, हिरवा मऊ चारा हिरवा पावसाळा, गुरे लागली खाऊ. गुरे लागली खाऊ, एरे एरे पावसा एरे एरे पावसा, दरवर्षी असा दरवर्षी असा, सुखी कर धरती, सुखी कर धरती, घे हिरवा वसा. ये हिरवा वसा. बघा आता या कवितेचे कवी आहेत उत्तम सदाकाळ. कवितेचे कवी असतात आणि पाठाचे लेखक असतात. कवितेचे कवी असतात म्हणजे ज्यांनी कविता लिहिली आहे, ज्या व्यक्तीने कविता लिहिली आहे त्याला कवी म्हणतात. काय म्हणतात? कवी. कवी म्हणतात. बघूया आता या कवितेमध्ये आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे. कवितेचं नाव आहे हिरवा वसा. कवितेचं नाव काय आहे? हिरवा वसा. हिरवा वसा. म्हणजे या चित्रामध्ये सगळीकडे हिरव्यागार पृथ्वीचं वर्णन केलेलं आहे. तर रिमझिम पाऊस, पाऊस कसा आहे? रिमझिम. रिमझिम पाऊस आहे आणि सरसर झरे आहे. झऱ्यांचा आवाज कसा आहे? सरसर. झऱ्यांचा आवाज कसा आहे? सरसर. सरसर आवाज आहे. आणि या पुढे असं म्हटलंय की डोंगराच्या अंगावर, बघा इथे डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे आहेत. तर हे दुधाचे झरे म्हणजे काय नेमकं? आपल्या दुधासारखं दिसत आहे परंतु ते दूध नाहीये, तर ते आहे पाणी आहे. काय आहे? पाणी. पाणी आहे. कारण आता ऋतू जो चालू आहे या कवितेमध्ये तुम्हाला कोणता ऋतू दिसत आहे? कोणता ऋतू दिसत आहे? पावसाळा. बरोबर आहे की नाही? पावसाळ्यामध्ये सगळे डोंगर हिरवेगार झालेले असतात, जमीन हिरवीगार झालेली असते. तर हिरवीगार कशाने झालेली असते? पावसामुळे झालेली असते. आणि पावसामुळे सगळीकडे हिरवेगार गवत उगवलेलं असतं आणि म्हणून हिरवेगार गवत सगळीकडे उगवलेले असते आणि त्यामुळे संपूर्ण जमीन आणि डोंगर हे हिरवेगार दिसत असतात. तर जो हा घाटातील रस्ता आहे, हा जो घाटातील रस्ता आहे, हा जो घाटातील रस्ता आपल्याला दिसत आहे तो पावसाने ओला झालेला आहे. कसं झालेला आहे? ओला. ओला झालेला आहे. झिम्माड ओला, झिम्माड ओला झालेला आहे. त्यानंतर रानाने पांघरला हिरवागार शेला. बघा शेला पांघरलेला आहे. हिरवागार शेला म्हणजे हिरवेगार गवत उगवलेला आहे आणि म्हणून असं म्हटलं आहे की हिरवागार शेला पांघरलेला आहे. त्यानंतर पांढरे पांढरे धुके आले असे दाटून. बघा सगळीकडे पांढरं पांढरं धुकं आल्यासारखं वाटत आहे डोंगरावरती. कारण पाऊस येऊन गेलेला आहे आणि पाऊस येऊन गेल्यानंतर डोंगरावर पांढरं पांढरं आभाळ उतरलेलं असतं आणि म्हणून आपल्याला असं वाटत असतं की तिथे धुकं आलेलं आहे, परंतु ते आभाळ डोंगरावर खाली आलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला ते धुके दिसत असतं. झाडे वेली सुद्धा अगदी थेंबांनी नटून गेले, थेंबांनी नटले. बघा आपल्या वर्गामध्ये मुली देखील नटून येतात. कार्यक्रम वगैरे असेल, शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर छान नटून येतात. तसंच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये झाडं सुद्धा नटून जातात. पण कशाने नटतात?
थेंबांनी. थेंब त्यांच्यावर पडतात आणि त्यामध्ये छान दिसतात. झाडे, झाडांची पानं छान दिसतात थेंबांमुळे. आणि नदी नाले ओढे. नदी नाले ओढे काय व्हायला लागलेत? वाहायला लागले आहेत. त्यातून पाणी व्हायला लागलेलं आहे नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये. आपल्या इथं शेजारी आसपास नदी आहे का? इथे जवळपास नदी आहे का? नाही. बरं, तुम्ही नदी पाहिली असेल. हो. पाहिली आहे. नाला बघितलाय की नाला? हो. नाले आहेत इथे. त्यानंतर ओढे. ओढे बघितले का? हो. हा, बरोबर. तर ओढे सुद्धा तुम्ही बघितलेले आहेत. तर त्या नदी नाल्या ओढ्यांमध्ये पाणी, पावसाचं पाणी साठलेलं आहे आणि ते वाहायला लागलेले आहे. हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ. हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ. म्हणजे ह्या गुरे म्हणजे जनावरे. गुरे म्हणजे काय? जनावरे. तर या जनावरांना सुद्धा छान छान चारा आता मिळायला लागलेला आहे. त्यानंतर पुढे असं म्हटलंय, एरे एरे पावसा दरवर्षी असा. एरे एरे पावसा दरवर्षी असा. म्हणजे दरवर्षी पावसा तू असाच येत जा, असं म्हटलेलं आहे. सुखी कर धरती घे हिरवा वसा. तू हिरवा वसा घे आणि आमची धरती सुखी कर. धरती म्हणजे जमीन. धरती म्हणजे काय? जमीन. जमीन. बघा आता, पाऊस पडल्यावर निसर्गात कोणकोणते बदल होतात? पाऊस पडल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? काय बदल होतो निसर्गामध्ये? झाडे हिरवीगार झालेली असतात. सगळीकडे गवत उगवलेलं असतं. काय उगवलेलं असतं? गवत उगवलेलं असतं. मग तुम्हाला उन्हाळा आवडतो की पावसाळा आवडतो? सगळीकडे गवत उगवलेलं असतं. छान वातावरण झालेलं असतं. पक्ष्यांना आनंद झालेला असतो. जनावरांना सुद्धा आनंद झालेला असतो. आणि आपल्या शाळेतील झाडे सुद्धा किती छान टवटवीत झालेले आहेत की नाही? त्यानंतर आपली फुलांची झाडं सगळी उगवलेली आहेत. जमिनीच्या वरती उगवलेली आहेत. जे बी पडलेलं होतं जमिनीमध्ये, साठून राहिलेलं होतं, उन्हाळ्यात पडलेलं होतं ते बी, त्या बी पासून काय तयार झाली आहे? रोपं तयार झाली आहेत. छोटी छोटी झेंडूची रोपं, फुलांची रोपं. हो की नाही? त्यानंतर तुम्हाला पावसाळा ऋतू आवडतो का? हो, कारण पावसाळ्यामध्ये वातावरण छान झालेलं असतं. म्हणून पावसाळा ऋतू तुम्हाला आवडतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला पावसाची कोणती कोणती गीतं माहिती आहेत? पावसाची गीतं, एरे एरे पावसा. तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस झाला मोठा. अजून एक एग एग सरी आता हे परत म्हणूया. म्हणा, रिमझिम पाऊस सरसर झरे, रिमझिम पाऊस सरसर झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे, डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे, घाटातील रस्ता झिम्माड ओला, घाटातील रस्ता झिम्माड ओला, रानाने पांघरला हिरवागार शेला, रानाने पांघरला हिरवागार शेला, पांढरे पांढरे धुके आले असे दाटून, 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 झाडे वेली गेल्या थेंबांनी नटून, 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 नदी नाले ओढे लागलेत वाहू, 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 नदी नाले ओढे लागलेत वाहून, हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ, हिरवा चारा गुरे लागले खाऊ, हिरवा मऊ चारा गुरे लागली खाऊ, हिरवा चारा गुरे लागले खाऊ, एरे एरे पावसा दरवर्षी असा, एरे पावसा दरवर्षी असा, एरे एरे पावसा दरवर्षी असा, एरे पावसा दरवर्षी असा, सुखी कर धरती घे हिरवा वसा, सुखी कर धरती घे हिरवा वसा, सुखी कर धरती घे हिरवा वसा, सुखी कर धरती घे हिरवा वसा. छान. तुम्हाला कविता आवडली का? हो.
आता यावर काही प्रश्न विचारते तुम्हाला. बघा आता, योग्य प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा. रिमझिम, रिमझिम काय होता? पाऊस. हिरवागार काय होता? हिरवागार होता शेला. आणि पांढरे काय होते? पांढरे धुके. आणि मऊ काय होता? मऊ, मऊ चारा होता. मऊ चारा होता. त्यानंतर प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. अ, कवितेत वर्णन केलेला ऋतू. कोणता ऋतू आलेला आहे कवितेमध्ये? उन्हाळा, पावसाळा की हिवाळा? बरोबर, पावसाळा. त्यानंतर सरसर वाहणारे. सरसर वाहणारे काय होते? सरसर वाहणारे थेंबांनी नटलेल्या झाडे वेली. थेंबांनी नटलेल्या वेली. बरोबर. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कवितेतील तुम्हाला आवडलेल्या 2 ओळी लिहा व त्यांचा अर्थ सांगा. व त्यांचा अर्थ सांगा. तुम्हाला ज्या कवितेतल्या ओळी आवडल्या आहे त्या ओळी तुम्ही लिहून आणायच्या आहे. लिहायच्या 2 ओळी आणि त्यांचा अर्थ पण लिहायचा आहे. ठीक आहे, समजली? समजली कविता? ही कविता पाठांतर करून यायची आहे. छान ताला सुरात म्हणून दाखवायची आहे उद्या सगळ्यांनी.